नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडणार आहे आणि तसंच 1 मार्चला देखील देवेंद्र फडणवीस केसरीचं देखील मैदान पार पडणार आहे मित्रांनो. तर आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर नक्की आपल्याला या दोन्हीपैकी कोणत्या मैदानात पळताना दिसणार, आपण याचीच अपडेट आजच्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि त्याच्या आधी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, आता तर सध्या म्हणजे यूट्यूबवरती बरीचशी चर्चा होते की बकासूर उद्या पळणार किंवा 1 मार्चला पळणार. तर या दोन्ही मैदानापैकी नक्की कोणत्या मैदानात पळणार आणि यूट्यूबवरती अशी देखील बरीचशी चर्चा होते की नक्की पायरा कोण. तर पायरा तर म्हणजे पायऱ्याचं आपण नंतर बघूयात, पण नक्की आता कोणत्या मैदानात पळणार. तर उद्या आपल्याला बकासूर पळताना दिसणार का? तर मित्रांनो, उद्या आपल्याला सर्वांचा लाडका आपला बकासूर आपल्याला उद्या हा फिक्स पळताना दिसणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यासोबत पायरा कोणता असेल याचं म्हणजे आणखी माहीत नाही, पण उद्या असं वाटते की नवीनच पायरा असेल, कोणतर नवीन नंदी. कारण की उद्याचं म्हणजे मैदान आपल्याला बकासूर आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे आणि 1 मार्चला पळणार का? तर हा मित्रांनो, उद्या पण आपल्याला आपला बकासूर आपल्याला पळताना दिसणार आणि 1 मार्चला देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. तर दोन्ही दिवस सलग आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. तर नक्की पायरा कोण असेल याचा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि बऱ्याचशा लोकांना देखील पडला आहे. तर मित्रांनो, यूट्यूबवरती बरीचशी अशी चर्चा देखील होते की सर्जी आहे पायरा किंवा आणखी अशीच नंदी आहेत नामांकित नंदी, जसं की लखनबी देखील झालं आहे. तर यूट्यूबवरती अशी चर्चा होते, पण नक्की पायरा कोण? तर मित्रांनो, उद्याचं तर पायरा हा म्हणजे नवीनच चेहरा असणार आहे, परंतु 1 मार्चला आपल्याला एक टॉपचाच पायरा दिसणार आहे. तर मला वाटते मित्रांनो, पायरा म्हणजे ते कोण असेल हे तर आपण म्हणजे पुढच्या व्हिडिओमार्फतच सांगूया बघा. कारण की हा व्हिडिओ भरपूर असा म्हणजे लंबा देखील होतो आहे, तर म्हणून आजच्या व्हिडिओमार्फत आपण पायरा सांगत नाही, परंतु एक टॉपचाच पायरा असणार आहे. तो म्हणजे सर्जा किंवा असू शकतं किंवा कोणी पण असू शकते. एवढं काय कन्फर्म सांगता येत नाही, परंतु टॉपचंच पायरा आहे मित्रांनो. कारण की 2.5 लाखाचं असं मैदान आहे आणि नक्कीच आपल्याला सर्वांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा उद्या पण देखील पळताना दिसणार आहे आणि येत्या 1 मार्चला देखील आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.